राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम। यश वाह, आता तवा तपला बरं का. आणि संयोजकाला धन्यवाद, सगळे तेंडुलकर आणल्याबद्दल. षटकारच चालू आहे. बरं वाटलं ते तिथलं सांगतोय. बरं वाटलं देव म्हणाले तुकोबाराय, काही न मागणारे संत तुपी, पण ह्याची देगा पांडुरंगा म्हणताय. 9:30ला बरं वाटलं. मग ह्याची देगा म्हणजे काय? ह्याची दान देगा देवा. आता इथे फार महत्त्वाचा मार्मिक विषय आहे. दान देवाला तुकोबाराय मागतात. आता देव दान देतो का? कदम महाराज, दान देणाऱ्याजवळ 3 गोष्टी पाहिजे. उदारता पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे आणि श्रीमंती पाहिजे. एक कमी असेल तरी तो दान देऊ शकत नाही. काही श्रीमंत आहे, उदार आहे, पण स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य आहे, उदारता आहे, श्रीमंती नाही. आणि हे सप्ताहाच्या मंडळाला चांगले अनुभव येतात बरं का. मला आल्या आल्या संयोजकांनी सांगितलं वर्गणीबद्दल. ठीक आहे, सर्वांना नम्र प्रार्थना आहे, चांगलं पवित्र कार्य आहे. तुम्ही इथे 2 हातानं दिलं तर भगवान तुम्हाला 1000 हातानं वापस गेल्याशिवाय राहणार नाही. कारण अरे आपली काय ताकद आहे, एकदा त्यानं द्यायला सुरुवात केली मार्कंड साहेब तर पदर फाटेपर्यंत देतो. तो पदर फाटेपर्यंत देतो बरं का गुरुजी, पदर फाटेपर्यंत. हे पवित्र कार्य आहे. दानाची शुद्धी धनान आहे. चत्वारो धनदायादो धर्माग्निरूपतस्करः तस्याम जष्ट अवमानेन कुप्पेति त्रय बांधवाः. धनाचे 4 वाटेकरी आहे ढाले गुरुजी. धर्म, अग्नी, राजा आणि चोर हे वाटेकरी आहे धनाचे. जिथे मोठ्या भावाचा अपमान होतो मग 3 बदला घेतात. धर्माचा अपमान झाला म्हणजे ज्या दानामध्ये धर्म घडला नाही, ज्या धनाने, तर आग तरी लागल त्या धनाला. राहिलं तर राजा ताब्यात घेईल, त्यातून राहिलं चोरट पळवल. तस्याम जष्टा अवमानेन कुप्पेति त्रय बांधवाः. हे चत्वारो धनदायावद धर्माग्नी नुपतस्करः. म्हणून सडळ हाताने या पवित्र कार्याला सहकार्य करा. संत बाळू मामा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आपण एक लक्षात घ्या, दान देणाऱ्याजवळ 3 गोष्टी पाहिजे. मंगेश भाऊ, सप्ताहाचं मंडळ पावती बुक छापून झालं म्हणजे मंदिरात पूजा करतंय पावती बुकाची. नारळ फोडतं तिथं. मग पांढऱ्या टोप्या, पांढरे शर्ट, तुळशीच्या माळा घालून हे मंडळ विचार करतं का रे चालता कुठं पहिल्यांदा नाट नाही लागली पाहिजे. चांगल्या घरी चला. मी सगळे तिकडच्या गावचं सांगतो हां, तुम्ही मनात आणून देऊ नका. मला काय 10:30ला जायचं आहे, तिकडचं सांगतो. इकडचं गाव चांगलं आहे. आता आपल्याला माहितीच नाही, पहिल्यांदा आलो. चांगल्या घरी चला, नाट नाही लागली पाहिजे. मग हे 10-12 मंडळ असतं सप्ताहाचं. पांढरे कपडे घालून त्या अंगणापुढे घराचा मालक हिऱ्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, सिगरेट ओढतो, यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. जसे भिकारी आले दारात, मग त्यातलं एक म्हणतं आम्ही आलो तुमच्याकडे, दिसताय मला, काही धंदे आहे का नाही तुम्ही? चाललं आमचं घर बरं दिसतं तुम्हाला, आता आलाच आहे तर घ्या 11 रुपये. 11 मंडळी एकमेकाकडे पाहतं का रे, याचे 11 तरी कशाला घ्यायचे, तुम्हालाच राहू द्या 11. राम राम. मंडळ रागीट असतं. आलं अरे तिथे श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, मग दान का देत नाही? उदार नाही. हे 3 गोष्टी लागतात ना, श्रीमंती, उदारता आणि स्वातंत्र्य. हे नीट आहे का? श्रीमंत आहे, स्वातंत्र्य आहे, पण उदार नाही. मग ह्यांचा मूड जातो का रे आता काय करता, आता एकदम गरीबाच्या घरी जाऊ. एकदम गरीबाच्या
वारकरीच असतो तो. माळ तुळशीच्या 2 गोपी चंदन बसलाय आपल्या झोपड्याच्या पुढे, प्लास्टिकच्या बादलीत त्याचं माती घालून तयार वृंदावन 10 बाय 10चं झोपडं, गावातल्या लोकांना उसाचं पाचट मागून तयार केलेलं, त्याची बायकोन 2 उघड्या अंगाचे लेकरण, हे ज्ञानेश्वरी वाचत बसलं सारवलेलं 2 बाय 2चं अंगण, 2 शेळ्या बांधलेल्या होत्या बरं का, नीट आहे का. आणि हे 10-12 कडक कपड्यावाले आले संत बाळू मामाचे भक्त. हे उठलं, सर्वांच्या पायावर डोकं ठेवलं, दर्शन घेतलं. कसं आला मायबाप? अरे सप्ताह येणार रे, ते पावती बुक. रडायला लागलं ते. हे 10-12 विचार करतात का रे, काय भानगड काय आहे, याला अजून मागितलं नाही आपण तर रडतंय. ए भाऊ, आम्ही वापस जातो पण तुझ्या पाया पडतो, रडू नको. रडण्याचं कारण ऐकून घ्या मालक. माझा बाप, माझा आजोबा आणि माझा पंजोबा 3 पिढ्या दारिद्र्य हात धुवून लागलं गरिबाच्या मागावर. एक वारकरी जीव घातला नाही 3 पिढ्यात. पण यावर्षी ठरवलं होतं सप्ताहाचं मंडळ आमच्या घरी येईल, मी त्यांचा मान राखील म्हणून 100 रुपये ज्ञानेश्वरीत ठेवले होते. दररोज ज्ञानेश्वरी वाचायचो, 100 पाहायचो. आहे यंदा मान करील माझ्या सप्ताहातल्या मंडळाचा, यंदा मान करील. परवापर्यंत होते हो. पण काल माझी मुलगी आजारी पडली, तेवढेचे तेवढे औषधाला लागले, यंदा माफ करा. इथे उदारताही आहे, स्वातंत्र्य आहे, श्रीमंती नाही, म्हणून दान नाही. हे आपलं दानावर चाललं, ह्याची दान दे का, बस मुद्दा लक्षात घ्या. एवढ्यावर झालं कीर्तन तरी चालेल बरं का मार्कड साहेब. आपण तिकडे ऐकू जळगावला, हे राहू दे असेच गावकरी तिकडे, आपल्या भेटी तिकडे होतात. आता काय करता म्हणले, आता गरीबही नको, जास्त श्रीमंतही नको, मधलं घर निवडा. मधलं आलं मंडळ मध्यम वर्गीयाच्या घरी. दाराच्या पुढे उभे राहिले मालक. अरे बाहेर का उभे, बाहेर आत या. तुम्ही खूप चांगले कामं करता भाऊ, आम्हाला मरायला फुरशत नाही, तुमच्यामुळे घडतंय सगळे, या. चांगला होता मालक. सोफा सेटवर बसवले 10-12. पहिलं उपीट, कांदा पोहे, चहा. मग विचारलं कसं येणे केलं. अहो सप्ताह माहिती आहे मला, तुम्ही खूप चांगले कामं करता. किती आहे आपल्याकडे वर्गणी? 5000 रुपये. हे 5, लाजू नका, खर्च खूप असतो. बरं 11,000. ठीक आहे, काहीच अडचण नाही. आपल्याला कुठं कमी केलं देवानं, मग देऊन टाका ना. डबल हेल्मेटा कशाला, तेवढीच अडचण आहे का. पुसदला गेली ती, पुसदला ती आल्यावर देतो. इथे श्रीमंती आहे, उदारताही आहे, स्वातंत्र्य नाही. लक्षात घ्या, तोही दान देऊ शकत नाही. अरे बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. याचं काही चालत नाही. दान कोण देतो? पहिला दृष्टांत ऐकला ना तुम्ही म्हणजे दृष्टांत सांगा. हा बस जमला. पहिला ऐकला. अरे तो श्रीमंत आहे, स्वातंत्र्य आहे, पण उदार नाही, त्यानंही वापस केले. हे गरीब उदारता आहे, त्याच्याजवळ स्वातंत्र्य आहे, पण पैसा नाही, म्हणजे श्रीमंती नाही, तोही दान देऊ शकत नाही. हे मध्यमवर्गीय श्रीमंत आहे, उदारही आहे, 11,000 न्या म्हणतो, पण ती घरी नाही म्हणतो, म्हणजे स्वातंत्र्य नाही. म्हणजे दान देणाऱ्याजवळ 3 गोष्टी पाहिजे: स्वातंत्र्य पाहिजे, श्रीमंती पाहिजे आणि उदारता पाहिजे. आणि तुकाराम महाराज दान देगा देवा म्हणतात. इथपर्यंत आलो आपण. मग तुकाराम महाराज देवाला दान मागतात, तर उलट तपासणी करू देवाची. तो स्वतंत्र आहे का, तो श्रीमंत आहे का, आणि तो उदार आहे का. विठ्ठल एक मिनिटात सगळे. मंगेश भाऊ काळजी करू नका तुम्ही, बरोबर तुम्ही खूप वाजवलं मला. उदार आहे का, श्रीमंत आहे का, स्वतंत्र आहे का. तर देव श्रीमंत आहे का. अरे जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते, याच्याहून त्याची श्रीमंती लक्षात घ्या. ज्याच्या अंगणामध्ये मार्बल आहे, त्याच्या बैठक रूममध्ये त्याच्यापेक्षा भारी परशी असेल की नाही. साधं गणित आहे. जिची दासी असी तिची मालकीन कशी, ज्याचा सेवक कसा त्याचा स्वामी कसा. हनुमानजी लंका पेटवून गेले, तातडीची मीटिंग घेतली रावणानं.
सभासदों, जी सरकार। वो बंदर अकेला आया था, पूरा गांव जलाकर गया, तो बताइए क्या किया जाए। चिंता क्यों करते सरकार, मर्द बैठे है। ते बिभीषण गेलता तर शुक सारण पाळतीवरती, आणि ते वापस आले. शुक सारणाला विचारलं सभेमध्येच, का रे तपस्वी की सेना में आप 3 दिन तक थे, कुछ भेद मिला है क्या? मतलब तपस्वी की सेना में ज्यादा ताकत वाला योद्धा कौन है? बोले ज्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार, लेकिन 3 दिन में सबसे कम ताकत वाला योद्धा कौन, उसका अंदाजा लगा करके आए. तो बोलो, जहीपुर जरेहू हतेऊ सुत तोरा, सकल कपिन महते बल थोरा. म्हणजे ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला सरकार, आणि ज्यानं एकट्यानं लंका पेटवली, तो हनुमान. पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे सरकार. अख्खं सरकार हादरलं, कारण सगळ्या कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं तर फुल पॉवर कसं असेल. ज्याचा सेवक कसा त्याचा स्वामी कसा, ज्याची दासी अशी तिची मालकीन कशी. तसं जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते त्याची श्रीमंती कशी. लक्षात घ्या. बस आलं उत्तर. म्हणजे भगवान नुसता श्रीमंत नाही, लक्ष्मीचा पती आहे. श्रीमंत आहे सिद्ध झालं. चला, त्याला स्वातंत्र्य आहे का? करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई, असं स्वातंत्र्य आहे. तो काही करू शकतो, स्वातंत्र्य आहे. आता उदार आहे का? किती उदार. बापाच्या मांडीवर बसू दिलं नाही, बस एवढंच. डोळापुढे चित्र आणा. सुनीती आणि सुरुची. ध्रुव आला, उत्तानपाद राजाने बोलवलं. सुरुचीचा महाल बाहेर होता नगराच्या, आपलं सुरुचीचा महाल नगरात होता आणि सुनीतीचा महाल बाहेर होता. ध्रुवाची आई नीती. आणि जेव्हा राजा रुचीच्या अधीन जातो तेव्हा नीती गावातून बाहेर जाते. मजा पहा, दृष्टांत सगळे पाठ आहे तुम्हाला. आणि ध्रुव नीतीच्या पोटी जन्माला येतो, रुचीच्या नाही. आणि जो रुचीच्या अधीन जातो त्याला उत्तानपाद म्हणतात. उत्तानपाद. इकडे रे बाळ. मांडीवर घेतलं ध्रुवाला. असाच येत जा बाळा. आणि लक्ष रुचीचं गेलं. सवतीचं पोर पतीच्या मांडीवर आली, उदर खाली. घाबरून गेलं ते. बापाकडे पाहत होतं. अरे या मांडीवर बसायचं होतं तर या पोटी जन्माला यावं लागत होतं. ओढलं खाली. हो वाड्याच्या बाहेर. ते जाईना, बापाकडे पाहायचं. बापाकडे एक लाद घातली कंबरड्यात. जातो की नाही. ते बापाकडे पाहू लागलं ना, हळूहळू निघालं. रडत 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 आईजवळ आलं. का रडते बेटा? जर भांडत नसतील त्या आईसोबत तर सांगतो, आई मी बाबाच्या मांडीवर बसलो, बाबांनीच मला बोलवलं. ती आई आली, उतर खाली. मी उतरेना तर ओढून घेतलं. चालता हो. मी निघेना तर लाद घातली कंबरड्यात ग आई आणि हाकलून दिलं. आई काय बेटा, मी खरं सांगू का रडतो? त्या आईनं मला लाद घातली याच्याबद्दल नाही रडत आई, पण विनाकारण बापाच्या समोर लाद घातली तरी माझा बाप एक शब्दही बोलला नाही याच्याबद्दल रडतो आई. मग मला माझ्या बापाच्या मांडीवर बसायला मिळणार नाही का ग आई? आपल्याला कोण आहे बेटा देवाशिवाय मांडी देणार? देव कुठे असतो? जंगलात असतो. निघाला. तिथे नारदजी भेटला. रे वट पिळलं तर दूध गळेल वाळा, त्यापेक्षा तू भगवंताचं नामचिंतन कर. अनंत जन्माचे तप एक नाम. आणि मग भगवान प्रसन्न झाले. आधी कपोल शंख गालाला लावला. काय पाहिजे? मांडी पाहिजे यासाठी आलत बरं का ते. पण आता कपोल शंख गालाला लावल्यानं शब्द बदलून मला कोणी उठवू नये असं बसायला ठिकाण पाहिजे देव बाप्पा. परिणाम आढळपती बाळ बैसविला, आढळपती बाळ बैसविला, आढळपती बाळ बैसविला, आढळपती बाळ बैसविला. तेराचा सागर उपमन, तेराचा सागर उपमन, तेराचा सागर उपमन. आढळपती बाळ बैसविला, तेराचा सागर उपमन, तेराचा सागर
द्रौपदी बाळ बैसविला धुरू. क्षीराचा सागर उपमन्या ढाले गुरुजी. फुलपात्रभर दूध मागणाऱ्याला समुद्रभर दूध देण्या इतका आणि बापाची मांडी बसायला मागणाऱ्याला अढळ पदावर बसवण्या इतका उदार आहे. लक्षात आलं ना. देव उदारही आहे, देव श्रीमंतही आहे, देव स्वतंत्रही आहे. म्हणजे दान देणाऱ्याजवळ ज्या गोष्टी पाहिजे, श्रीमंती, उदारता आणि स्वातंत्र्य, त्या तिन्ही गोष्टी देवाजवळ असल्यामुळे तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान विटेवरी जाती पाऊल समान, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता. श्रीमंती आहे, उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, तोची एक दान शूरदाता. आणि तो प्रसन्न झालेला आहे, अजिबात इच्छा नाही, पण प्रसन्न झाला ना, मग दान देगा देवा. बा जमलं. ठीक आहे, आता पार 10 वाजत आले. ह्याची दान देगा देवा, ह्याची दान देगा देवा. दुसरं काही काम आहे का नाही? दान, अरे कोणतं दान? नेत्रदान, कन्यादान, भूमिदान, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, का सर्वांच्या परिचयाचं मतदान? नुसतं मोगम चालू आहे, 1.5 तास झाला. दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा, दान. नेमकं दान कोणतं? तुझा विसरण वावा, तुझा विसरण गुरुजी पद्धतशीर चालू आहे आपला. ह्याची दान देगा देवा. पण नेमकं दान कोणतं? तुझा विसर न व्हावा. बस. संत बाळू मामाजवळ, संत खंडोबारायाजवळ सर्वांनी हेच दान मागा. 8 दिवस तुमचा आठव झाला बाळू मामा, निदान 12 महिने तरी आता विसर होऊ देऊ नका. तुझा हे क्षमाची मागणी आहे. मागणी आहे पण क्षमाची. अप्राप्तिस्य प्राप्तिर्योगः, प्राप्तिस्य परिपालनम क्षमः. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणे याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळणे याला क्षम म्हणतात. 7 दिवस झाले ना, देवाचा आठव झाला. उद्या काला झाल्यानंतर विसर होऊ नये म्हणून तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा. विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. हे पहा, फुकटचं जेवायला मिळणं याला योग म्हणतात, पण पचणं हा ना. नाही तर फुकटची बासुंदी वाट्याच्या वाट्या, वाट्याच्या वाट्या, वाट्याच्या वाट्या, शेवटच्या वाटीत गेल्या माश्या. आली बाहेर. कठीण योगा उणी क्षम वमलिया होय श्रम. संपत्ती मिळणं योग आहे, पण सांभाळणं हा क्षम आहे. 1 रुपयावर 1 लाख रुपये लॉटरीचं बक्षीस लागलं. त्याची मुलाखत घेतली. पत्रकार मंडळीने काय करत होता म्हणला, कामाला जायचो मोलमजुरी. माझा नातू म्हणला एक दिवस, आजोबा माझ्याजवळ रुपया एवढ्याची एक तिकीट आणा, दिवाळीचं सीझन होतं. मी मजा म्हणून नातवाच्या बोलण्यावरून 1 रुपयाचं तिकीट आणलं. योग असा की मला दिवाळीच्या आदल्या दिवशीच लॉटरीचं बक्षीस लागलं. माझी आनंदाची दिवाळी. लाख रुपये, 1000च्या वर आयुष्यात आमच्या 3 पिढ्यानं रुपये पाहिले नाही. 1 लाख रुपये. आणि त्याची
सगळी माहिती पत्रकार मंडळीने पेपरला दिली. कुठं राहतो, काय राहतो, कोणत्या घरी, कोणत्या गल्लीत, सगळे. तो पेपर वाचला गुंडाने एसटी स्टँडवर. म्हणले का रे, आपल्याला दिवाळी साजरी करण्याची संधी आहे, हे काय लखपती, कुठं जायची काय गरज आहे. आता यानेही नोटा बघितल्या नव्हत्या. मार्कड साहेब गाव झोपू दिलं. रात्रीचे 12 वाजले. गोदडीवर बसलं नवरा बायको. लेकरं झोपली. एका कोपऱ्यात रॉकेलची चिमणी पेटवली. मोजायची गरज नव्हती. टाचलेल्या नोटा 100च्या पूर्वीचे बंडल एक बायकोच्या हातात दिलं, एक याच्या हातात. थुंका लावू एक 100 बाजूला काढत होतं. बंडल दोघाकडून मोजून झाल्यावर हे म्हणतं, तुझं किती भरलं? बया, माझं 98 भरते. मग माझं कसं 102? खुशीत आले. रात्री 12ला लक्षाधीश होते. बरोबर गुंड त्या गावात आले. 12 वाजता ज्या झोपड्यात दिवा दिसला म्हणले इथं आहे. खुश होते. हे उघडादार घाबरले. ते गोदडी फेकून दिली. ढाले गुरुजी ते नोटा बॅगमध्ये बॅग दिली सरकून लटलट कापत. लात मारली गुंडाने. दार तोडला. आत आले. लॉटरीचं बक्षीस कुठं आहे? आम्हाला नाही लागलं. असं एका गुंडानं त्याच्या नरड्याला चाकू, एकानं याच्या हानोटीला चाकूचं टोक. दोघा लागलं. त्या हिरव्या बॅग, उजला बॅग गाडीत ठेवा, आम्हाला जायला 3 तास लागणार आहे. आरडावरडा करायचा नाही. जर आरडावरडा केला तर माघारीहून गोळ्या घालू. गरिबावर विश्वास ठेवा साहेब, विश्वास ठेवा गरिबावर. पहाटेचं कोंबडं ओरडलं तरी आम्ही नाही ओरडायचो. रात्री 12 वाजेपर्यंत हे लक्षाधीश होते. 12:30ला पुन्हा भिक्षाधीश झाले. योग आला होता, क्षम झाला नाही. कठीण योगाहुनी क्षम, तसं देवाचा आठव होणे याला योग म्हणतात. मरेपर्यंत स्मरण राहणे याचं नाव क्षम आहे. म्हणून मागणी आहे, तुझा विसर न व्हावा. याची दान दे का देवा, तुझा विसर. बरोबर चाललंय ना. अभंगाला सोडू नाही का माझं? आता मी तरी काय करू? 10 वाजल्याला मी काय करू? ह्याची दान दे का देवा, तुझा विसर. ढाले गुरुजी, विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. बरं, विसरायचं एक सूत्र आहे. कसाही विसरत नाही. दुसरीच्या आठवत पहिलीला विसरतो. मराठी दुसरीकडे नेऊ नका, मी सांगतो हे लक्षात घ्या. दुसरीच्या आठवत पहिलीला विसरणे म्हणजे, याच्याकडे सायकल आहे. सायकलला इतकं जपतं मार्कड साहेब, इतकं जपतं. ते चकचकीत पुसून ठेवतं. पंक्चर बघतंय. चालताना जर चिखल असेल तर खाली उतरतं, सायकल खांद्यात लटकवतं, चिखलातून पलीकडे जातं, मग सायकलवर प्रवास करणं सुरू करतं. इतकं जपतं. पण अनुकूलता आली आणि बुलेट गाडी घेतली. बुलेट 6 महिने झाले सायकल कोपऱ्यात धुळखात पडली. का? बुलेट गाडीच्या आठवानं सायकलचा विसर. म्हणून म्हटलं दुसरीच्या आठवानं पहिलीचा विसर. जमलं ना? हा बस. अरे कशाला? लहानपणी लेकरू इतकं आठवतं आईला, इतकं आठवतं, इतकं. आई बाबा रागावले, आई गुरुजी रागावले, आई मित्रांनी मारलं तरी आई, जेवायला आई 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 कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. ढाले गुरुजी, एकदा सुपारी फुटली मग आलं म्हणजे आईलाच विचारतं, कुठं गेली ती? आरती कुठे गेली? अरे बेसन पीठ नाही घरात, दळते पाहुण्याला. गिरण्या पेटल्या का गावातले म्हातारे? पायलीच्या पायली दळून लहाण्याचा मोठा केला बाबा. हा एक दिवस नाही म्हणला आई थकवावी. जास्त बडबड करशील तर वृद्धाश्रमात नेऊन घालील. कोण? क्षणभर आईला विसरत नव्हतं, आता आठवत नाही. का? पत्नीच्या आठवाने मम्मीचा विसर. तसं विषयाच्या आठवाने देवाचा विसर. म्हणून एवढंच मागणं आहे, देवा तुझा विसर न व्हावा. ठीक आहे, भरपूर झाला. आता 10 वाजून 1 मिनिट झाला. समजा मी जर तुम्हाला माझा विसर पडू दिला नाही तर काय करणार? गुण गायन आभार गुण गायन
जोडी हा गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी याची दाण दे गा देवा तुझा विसर न व्हावा. ठीक आहे, जर माझा विसर पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार? मी गुण गाईन आवडी जन्मभर तुमचं गुणगान करील आणि गुणगान करणं हेची माझी सर्व जोडी. एकदा संप्रदायपूर्वक भजन. बरोबर बरं का गुरुजी? बरोबर. एकदा सर्वांनी हात वर करा. अच्छा, एका तालात बरं का मंगेश भाऊ. ए देशमुखा, तो महिना असतो आपल्या घरी. मी ओळखलं नाही, पॅन्टवर कधी आलं ते धोतरवर. एकदा संत बाळू मामासाठी आपण 2 मिनिट भजन करू, नंतर मग विठोबा रखमाई. आता टाळ वाजवायचे नाही, पखवाज नाही. संत बाळू मामा म्हणजे साक्षात शंकराचा अवतार आहे. एकदा ते पाहतात कोण वाजवत नाही टाळी, ते वरून लक्ष ठेवतात. सर्वांनी एका तालात, भाषणाच्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. एक, थांबा, बरोबर जमते आता. एक, हा, एक 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 ताकद लावा, घाई करू नका. तेव्हा परत तुम्ही ताल द्या त्यांना. हा परत संत बाळू मामाच्या नावानं येळकोट येळकोट. आता बाळू मामा नाचत असतील स्वर्गात की माझे लेकर कसे भजन करतात. आता संप्रदायपूर्वक विठोबा रखुमा. विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाय हॅलो, आजचे कीर्तनकार आदरणीय हरिभक्ती पारायण रामरावजी महाराज ढोक
यांचे यजमान आदरणीय धोंडबाराव फुले सरपंच व श्री नितेश पंजाबराव मारकड उपसरपंच हे महाराजांचा ट्रॉफी देऊन सत्कार करतील. ट्रॉफी दे त्यांना. त्याचबरोबर सकाळचे अन्नदाते श्री उद्धवराव परसराम मारकड, श्री किरण प्रल्हादराव सोडगीर व संध्याकाळचे अन्नदाते श्री पंडितराव सकाराम गडदे व श्री ज्ञानेश्वर राजाराम सोडगीर कृपया लवकरात लवकर या. खाली बसा, खाली बसा. अजून अर्धा तास राहिला, थांबा. आणू लवकर. पुंडलिक वरदा प्राणदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज. सर्वांना विनंती आहे, खाली बसा. ठीक आहे, ठीक आहे. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तरी आपण लवकर सुरू केलं तरी त्याच्याही आधी तयारी आहे लोकांची जाण्याची, बरं का मार्कड साहेब. त्याच्या ठीक आहे. हे पहा, ज्यांना ज्यांना जायचं आहे ना ते लगेच निघून जा. आणि जे ऐकणारे आमचे श्रोते आहे त्यांचं नुकसान करू नका. निघा निघा, जाणारे जा. पण लक्षात ठेवा, देव सहन करतो पण संत बाळू मामाला राग येतो. माझं कीर्तन सोडून चालला, चारही टायर बसल जाग्यावर. बसा रात्रभर, मग उद्या मोबाईल करा खरंच झालं म्हणून. बाबा खरंच झालं. स्टेपनी एकच असते, स्टेपनी एकच. अख्खा परिवार येड्या बाबू जवळ रोही उभे. काय कराल रात्रभर? रोही आहे ना. पण नियम आहे काही संप्रदायाचे. मी 1 मिनिट पुढे जात नाही तरी आधी चालले. मारकड साहेब, याच्या 10 पट समाज होता औरंगाबाद, होते तुम्ही. तरी सुई पडेल तरी आवा आणि शिस्त ते नाही, तो नाही लाड चालत. अरे हे कोणी सांभाळायचं? आपल्या संप्रदायाचे आपल्या देवाधर्माचे नियम आपण नाही सांभाळायचे तर कोणी? जरा विचार करा. काही काही तर आरतीला टाइमपास समजतात. आरती सुरू झाली का उठले. अरे ते काळे काळे लोक आहे बाबईच्या खोडासारखे. आंध्र प्रदेश, तेलुगू देशम. ड्रायव्हरला बक्षीस देतात. साईबाबाची आरती मिळाली पाहिजे 2000 बक्षीस. आरती मिळाली पाहिजे 2000 बक्षीस. परप्रांतातले आमच्या महाराष्ट्रात येतात. आरती नाही चुकली पाहिजे म्हणून 2000चं बक्षीस ड्रायव्हरला. आणि आमचे आरती सुरू झाले का चालले घरी. अरे कोणी सांभाळायचे नियम? हे पहा, पहिल्यांदाच आलो मी, रागवत असेल पण यासाठी. आणि तुम्ही जर सगळे नियम सांभाळून गेला तर टायर 2 पंक्चर असेल तर संत बाळू मामा तुमची गाडी ढकलत ढकलत घरापर्यंत नेईल. का? नियम सांभाळले म्हणून. तुम्ही पहा, बरोबर बरोबर मी आल्या आल्या सांगितलं मार्कड साहेबाला माझा कायदा आहे. मी बिफोर जातो कोण्याही गावला आणि 10:30ला नमस्कार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, अजिबात नाही. 1 मिनिट पुढं तुम्हाला त्रास देणार नाही. काहून गेले काही समजत नाही. आता तर उभे आहे जागेवर. बसले का? ठीक आहे, बसले तर बसा. ते तुमचं सांगितलं बरं का? हां सांगितलं. त्यांची तळमळ होती. मी म्हटलं, मी खरं बोललो बा. म्हटलं पहिल्यांदा तुमच्या गावात आलो, माझंही नाही ओळख कोणाशी. वर्गणीचं सांगतो पण ते काय म्हणतील, संयोजकानंच या बुवाला बोलायला लावलं. हा ना, काही कसे डोके चालवतील. ठीक आहे, सढळ हातानं मदत करा. तुम्हाला संत बाळू मामा याला तुम्ही 1000 दिले तर बाळू मामा एकाच महिन्यात 10,000 वापस करतील तुम्हाला. सढळ हातानं सकार. नोहे एकल्याचा खेळ. विठ्ठल विठ्ठल. बरं का पंढरी भाऊ, ह्याची दान देगा देवा तुझा. जॅकेटवाल्याचा नंबर आहे वाटते. तुझा विसर न व्हावा.
जर विसर पडू दिला नाही तर सांगितलं ना, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण गायन, गुण फक्त मार्कड साहेब देवाच्या जवळ आहे. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, सहाय्य, गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंत यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य याला म्हणतात षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. जर विसर पडू दिला नाही तुमचं गुणगान करील. गुणगायनावडी हेची माझी सर्व जोडी. आणि तुमचं जन्मभर गुणगान करणं हेची माझी सर्व जोडी. ठीक आहे तुकोबाराय, वाईट वाटतं मला का तुम्ही प्रापंचिक संत आहे आणि मी प्रसन्न झालो. अहो प्रपंचातली अडचण दूर करण्यासाठी संपत्ती मागा, नाही तर पारमार्थिक दृष्ट्या मुक्ती मागा. दोन्ही नको. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. 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 संपदा नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. आवडी गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. संत संग देई सदा, संत संग देई सदा. नलगे मुक्ती संत संग देई सदा, संत संग देई सदा, सदा सदा. नलगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती नको आणि संपदाही नको बरं का मंगेश भाऊ. मुक्ती का नको? अरे ते आमच्याच घरी आहे, आमच्याच घरी आहे. मग आमच्या घरी जर आहे परवा म्हशीचं पारडू तुपाच्या टाक्यात फसून मेलं, एवढं लोणी दही दूध आमच्या घरी आहे तर तू म्हणतो आमचं अर्धा कप ताक घ्या. तशी मुक्ती मोक्ष आम्हा घरी, कामारी हे दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. म्हणून नलगे मुक्ती. संपदा त्याच्या मागे 15 धोके आहे. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेदो, वैरविश्वास, संस्पर्धा, व्यसना आणि च. संपत्तीच्या मागे पहिला धोका चोरी. चोरी कोणाची होते? ज्याच्याजवळ काही नाही त्याची. ज्याच्याजवळ काही नाही त्याला चोरटे घाबरतात. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके. ओ जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके. उतरे घर राखीते, घर राखीते, घर राखीते. तरी घर राखीते. नंद तुकाईचे
सुडके जवळी येता चोर धाके प्रथम अनर्थ अर्थासी चोरी वसे अर्थापासी अर्थ नाही गा ज्यापासी चोरापासून त्यासी भय नाही. पहिला धोका हिंसा, दुसरा धोका, असे 15 धोके. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, संस्पर्धा, स्त्री, द्यूत आणि मद्यपान. म्हणून द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, मनवणी संग खोटा त्याचा, म्हणून त्याचा संग नको. मग संग कोणाचा? संत संग. देई सदा एक घडी आधी घडी आधी से पुण्याद तुलसी कहे सतसंग तसे कटे कोट अपराध. संगत करना बड़ोन की बढ़त बढ़त बढ़ जाए गजे के माथा अजा बैठे मन माने सो फल खाए. बड़ोन की हत्तीची न शेळीची संगती झाली ढाले गुरुजी. शेळी तुरु 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 चालायची न हत्तीने डोलत डोलत चालायची. हत्तीने म्हणली का ग पायी चालते? मग काय करू, बैस माझ्या पाठीवर. आता तो 12 फुटाची, काळजीच करू नको. सोंडेनं उचलली शेळी आणि हत्तीने पाठीवर घेतली. काय झालं? हत्तीने ज्या पाठीवर शेळी उभी राहिली, मंगेश भाऊ, एरवी 4 फूट उंचीच्या झाडाचा पाला खात होती, एवढी मोठी झाली 15 फूट उंचीच्या झाडाचा शेंडा कातरून खाऊ लागली. एवढी मोठी. हा संगतीचा परिणाम. संगत करना बढोन की बढ़त बढ़त बढ़ जाए गजे के माथा जा बैठे मन माने सो फल खाए. संगत संतने की करले जन्म का सार्थक कछु करले. हे 7 दिवस तुम्ही हरिनाम सप्ताह केला ना, म्हणजे संत बाळू मामाची संगती केली. लक्षात घ्या. बाकी पावणे 12 महिने प्रपंचाची संगत आहे. त्याच्यातलं काही सोबत येत नाही. माझं खोटं असेल तर मरून पहा. सगळे काढून घेतात आपलेच लोक, आपलेच. आराम के है सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं. फक्त एवढं बरं का निरोबर आहे. एवढं समज. संगत संतन की करले जन्म का संत संगे हरिपाप संत संगे निर्सेताप संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चय. म्हणून संत संग देई सदा. 4 वर्ष झाले नाही जन्मभऱ्यासाठी. जन्मभऱ्यासाठी. आणि पहा इथे मला वाटते ते मी खालचं वाचलं नव्हतं बरं का. हा, दोंडबारावजी फकीररावजी पोले आणि नितीन पंजाबरावजी मारकड हे आजचे आमचे कीर्तन सेवेचे यजमान आहे. दोघालाही धन्यवाद. मी संत बाळू मामाकडे वशिला लावतो की यांना कमी पडी देऊ नका. बस सर्वांना. फक्त एक विनंती आहे मारकड साहेब, आमची तारीख बसेल याची शाश्वती नाही. 2-4 वर्षापासून तुमचे प्रयत्न आहे. हे रामायण चालू आहे नरसी नामदेवजवळ वैजापूर नावाचं गाव, त्यांचा कलशरोहणाचा कार्यक्रम. म्हणून हे सोपान काका शास्त्री आणि गणेशानंद या दोघांनी वेल्डिंग केलं. पुन्हा नागपूरला आमच्या बंगल्याला चिकटून बंगला आहे सोनटक्के साहेबाचा. ते म्हणले माझं जन्मगाव आहे. मला दुपारी फोन येऊन गेला. मला वाटतं त्यांचा पुतण्या इथं होता. हातोबातो बसलाय. हा, भिंतीला भिंत आहे म्हटलं आपली, यांना माहीत नाही ना. मग ते म्हणले तुम्ही आमच्या जन्मगावाला चालले. म्हटलं बेलुऱ्याला. तुम्ही नागपूरचे? नाही म्हणे मी मूळचा तिकडचा, इकडे आलो. ठीक आहे, त्यांचाही फोन आला होता. ते म्हणले माझे पुतणे भेटतील, तुम्हाला भेटतील, आनंद आहे. आता एक विनंती आहे. एकच चरण आहे. बरोबर मला वाटते 8-9 मिनिट आहे. नावं पाठ झाली मला. धोंडबारावजी फकीररावजी पोले, नितीन पंजाबराव मारकर. ती एकटंच वाचायचं असते, तुम्ही काळजी करू नका. दोघंही पाठ. आता कधी समजा योग आला. ते मारकड साहेब तर जळगावला अधिकारी असल्यामुळे पाठच आहे. तो आमचा काशीनाथ पाटील जळगावलाच राहतो. त्यांची झाली सुरुवात चर्चा. ती पाठच आहे. पण कधी बेलोऱ्याला म्हटलं, हा ते 2 होते व आमचे यजमान. कोण? दोंडबाराव फकीरराव पोले, नितीन पंजाबराव मारकर. हे पाठ झालं. कधी विचारून सांगतो. आता एक विनंती आहे. संत बाळू मामानी तुम्हाला सगळ्यांना एकत्रित आणलं.
त्याच्यासारखा आनंद नाही जीवनात. तुम्ही श्रद्धा ठेवायला स्वतंत्र आहे. कोणाची बाळू मामावर असेल, कोणाची दुसऱ्या संतावर असेल, कोणाची तिसऱ्या संतावर, कोणाची त्या दैवतावर. इथे बंधन नाही. कुठेतरी श्रद्धा असू द्या, पण हा एकोपा कायम ठेवा, एवढं लक्षात ठेवा. गट तट भांडणं पावणे 12 महिने चालू द्या, पण संत बाळू मामासाठी दरवर्षी एका मायची लेकरं होऊन एकत्रित या. तुम्हाला संत बाळू मामा काही कमी पडू देणार नाही. त्यासारखी मजा नाही. तुम्हाला माहिती आहे ना, झाडूची मूठ बांधा झाडूची, मजबूत मूठ बांधा झाडूची, तर झाडू परिसर स्वच्छ करतो. कशामुळे? तसं संत बाळू मामाने तुमची मजबूत मूठ बांधली, आता परिसर स्वच्छ करायचं क्षमता तुमच्यात आहे. पण झाडूची जर मूठ सुटली, झाडूचाच कचरा होतो, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत मूठ बांधून तोपर्यंत महत्व आहे. ते द्राक्षाची बाग माहिती आहे तुम्हाला? 100% द्राक्षाची द्राक्षे. आणि अर्धा एकरवाला शेतकरी असेल मंगेश भाऊ, तर तो काही व्यापाराला देतो का? टोपल्यात घेतो द्राक्षाचे घडण. काही एक छोटं टोपलं 2 किलो आलं बरं का, निळवर आहे का? ते सुटे झालेले मणी सुटे झालेले त्या टोपल्यात, किलो 2 किलो. ग्राहक लागतं कदम भाऊ. मणी काय दिले भाव? मणी घ्यायचे का तुला? हा, 10 रुपये किलो. आणि एक घड 100. अरे द्राक्ष हेही आहे, पण सुटे झालेले मणी 10 रुपये किलो. घडाची द्राक्षी 100 रुपये किलो. म्हणून संत बाळू मामावरची श्रद्धा म्हणजे घडाची द्राक्षे 100 रुपये किलो. सुटे झाले का 10 रुपये. बस. मी का सांगतोय? तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हीची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आणि बरं का देवा, एवढी मागणी मागितलेली जर तुम्ही पूर्ण केली, वाटेल तसं दुःख मने गर्भवासी तुका मने गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे गालवे अमासी सुख गाला
हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी आ आ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोरे वेडी वाकोडे उत्तरे करा क्षमा पराग महाराज नाही विचारला ते कारम्या फुला करा क्षमा पराग महाराज मन ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा सर्व टाळकरी महाराज बसा खाली. आता आहे तसेच थांबा. एवढ्या सूचना ऐका आणि मग जा. बोला. उद्या सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये हरिभक्ती पारायण कथा प्रवक्ते सोपान महाराज सानप यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे व नंतर 12:40 अभिजित मुहूर्तावर हिंदू सामूहिक विवाह मेळावा संपन्न होईल व नंतर महाप्रसाद होईल. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. आजचा होणारा सामूहिक जागर पंढरीनाथ महाराज कदम हरिभक्ती पारायण